नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. बाळाच्या जन्मानंतर सगळ्यात मोठी चर्चा रंगते ती बाळाचं नाव काय ठेवायचं ह्याची. कुणाकुणाला हवं असतं आधुनिक नाव, कुणाकुणाला हवं असतं पारंपरिक नाव, तर कुणाकुणाला हवं असतं हटके अर्थाचं नाव. पण बऱ्याच जणांना हवं असतं आई बाबांच्या नावाचं एक छानसं कॉम्बिनेशन. आज आपण जाणार आहोत विद्याविहार मधल्या खुशी टावर मध्ये, जिथे या आई बाबांनी आपल्या नावांचं छानसं कॉम्बिनेशन करून आपल्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं आहे टिया. भेटूया छोटूशा टियाला आणि अगरवाल कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय टिया, तुला हे हवंय का? पकड़ पकड़. अरे वा. चला, टियाने मला मस्त स्माइल दिली आहे आणि आमची मैत्री झाली आहे. आपण जाणून घेऊया हे सगळे टियाचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी टियाची आई, माझं नाव अंकिता योगेश अग्रवाल. ओके. मी टियाचा पप्पा, माझं नाव योगेश बबन अग्रवाल. मी टियाची आजी, माझं नाव पुष्पा बबन अग्रवाल. ओके. टियाचा आजोबा, माझं नाव बबन श्रीकिसन अग्रवाल. मी टियाचा नाना, माझं नाव अशोक मदनलालजी अग्रवाल. मी टियाची नानी, माझं नाव स्मिता अशोक अग्रवाल. मी टियाची मासी, माझं नाव पूजा अशोक अग्रवाल. इतके अगरवाल एका छताखाली भेटलेत. कमाल. सगळ्यांची ओळख झाली. आता आपण गप्पा मारूया टियाच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? काहीतरी गोष्ट दिसते. आमचं ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहे. ओके. मॅरेज. आणि मग केमिस्ट्री इतकी छान पहिल्यापासून जुळली का हळूहळू डेव्हलप झाली? ऍक्च्युली फर्स्ट डे पासूनच बघता क्षणी तुम्हाला कळलं होतं हेच ते? सिरियसली? दोघांना. शिवाय आडनाव आहे अगरवाल, त्यामुळे डॉक्युमेंट्स वरती काही बदलायची गरज नाही. हो, मला वाटतं हा खूप मोठा प्लस पॉइंट प्लस पॉइंट होता माझ्यासाठी. सो किती वर्षांनंतर जन्म झाला लग्नानंतर? 4 years. 4 years. तसं ठरवलं होतं तुम्ही? थांबायचं असं ठरवलं होतं? प्लॅनिंग केलेली. ओके. पण मग 4 वर्ष थांबलात तर घरातले असं म्हणायला लागले होते की आता आम्हाला गुड न्यूज पाहिजे किंवा असं कोणी काही? हो हो हो, खूप 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 बोलेल दिसतात घरातले. काय काय सगळ्यात स्ट्रॉंग हट्ट कोणाचा होता? ऍक्च्युली आईचा पण होता आणि सासूबाई दोघांचा होता. म्हणजे मग त्याच्यामुळे विचार सुरू केला का तुम्ही तुमचा वेळ घ्यायचा ठरवलं? मी आमचा वेळ घेतला, त्यांना सांगायचं हो हो करतोय. हे माहिती होतं तुम्हाला आधीपासून? हे आता कळतंय ना? बर. सो फायनली ताईंची गुड न्यूज आली. येस. आणि कशी सांगितली ती घरच्यांना? आमचं म्हणजे योगेशचं असं होतं की 3rd anniversary आपण ही न्यूज देऊ, बर तोपर्यंत आपण प्लॅनिंग करू असं. म्हणजे बर बर. आणि फॉर्च्युनेटली तसंच झालं. ओके ओके. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेसच आम्हाला म्हणजे गुड न्यूज कळाली. ओके ओके. आणि म्हणजे असं वाटत होतं की आहे काहीतरी. तर आम्ही म्हणजे सकाळी ते चेक केलं आणि मी जेव्हा चेक करायला गेली आणि ते पॉझिटिव्ह बघितलं तर मी अक्षरशः असं शिवरिंग होत होतं माझं की म्हणजे पाहिजे ते आता होतंय. एक्झॅक्टली जसं हवं तसं झालंय. आणि तुम्हाला पहिल्यांदा कळल्यावर कसं वाटलं? मला खूप जास्त आनंद झाला की आम्ही जसं ऍक्च्युली प्लॅन केलेलं फॉर्च्युनेटली टचवूड आम्हाला एक्झॅक्टली तसंच झालं. आणि घरातल्यांना कसं सांगितलं? न्यूज कळताच मी आईला फोन केलं की अशी गुड न्यूज आली आहे. घे तुझ्या मनासारखं झालं. तसं नाही ऍक्च्युली, म्हणजे जे हवं होतं ते आता होतंय. ओके. सर्वांना सांगण्याआधी आपण एकदा डॉक्टरकडे पण चेक करू. ओके. तर आम्ही 2 दिवसानंतर गेलेलो चेक करायला आणि ते तिथे कन्फर्म झालं आणि मग गुड न्यूज सगळ्यांना सांगितली. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का? काय काय गंमत जम्मत झाली? आधी म्हणजे दुसऱ्या जसं न्यूज आली ना तसं पप्पांनी खूप म्हणजे आंबट गोष्टी आणून दिलेल्या. बर. इमली आणि कैरी. ओके. तर मी ते एवढं खाल्लं की मी आजारीच पडले होते. अरे बापरे. सर्दी झाली, खोकला झाला? हो, ऍसिडिटी आणि सर्दी. कमाल. बरं, डिलिव्हरीच्या वेळेला काय झालं? धावपळ झाली का?
नाही ऍक्च्युली त्यावेळेस कसं दिवाळीचं सीझन होतं ना, तर दिवाळीला भरपूर म्हणजे ट्रॅफिक असतं रोडवरती, आणि संध्याकाळच्या वेळेस जर पेन आलं तर मग म्हणजे इट कुड बी व्हेरी म्हणजे टफ असोसिएट सिच्युएशन. तर त्याच्यासाठी मग आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं की इन केस जर एक रस्ता जर हेवी ट्रॅफिक असेल तर मग अजून काय अल्टरनेट ऑप्शन्स आहेत आपल्याकडे कमीत कमी वेळेत हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी. वाव, दॅट्स अ लॉट ऑफ एफर्ट. हे आमच्यासाठी नवीन आहे, आम्हाला माहित अशा रिहर्सल्स नव्हतं. वगैरे नाही, केल्या होत्या? पण गरज काहीच पडली नाही. सकाळी लवकर गेलात त्यामुळे सगळे रस्ते मोकळे आणि त्यांनी काय फास्ट गाडी चालवली? हो, स्पीड ब्रेकर पण बघितले नाही. इव्हन डिलिव्हरी पण आम्ही पोहोचल्यानंतर झाली. अच्छा, एवढा वेळ होता? एवढा वेळ होता, बरं. पण पहिल्यांदा इश्यू आहे म्हणून ते नॅचरल ते घाबरणारच. अर्थातच पहिला इश्यू आहे. त्यांनी स्पीड ब्रेकरसाठी गाडी थांबवली असती तर कदाचित तुम्ही उशिरा पोहोचला असतात. त्यांनी सगळ्या स्पीड ब्रेकरवरून गाडी उडवत नेली, त्याच्यामुळे मग मम्मीजीने सांगितलं की थोडं हळू हळू घे. चालवा त्यांची. जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. मग सगळं छान. हा, मग स्पीड कमी. ओके तेव्हा मम्मीजी आणि योगेशच होत्या माझ्यासोबत. ओके. मग पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं बाबा? म्हणजे एकदम असं जग जिंकल्यासारखं वाटलं की एक फुलपाखरूच माझ्या हातात आलंय, माझं फुलपाखरू हातात आहे माझ्या. तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदा जेव्हा तियाला हातात घेतलं तेव्हा? पहिल्यांदा आई होण्याचा अनुभव एकदम वेगळं असतो हे ऐकलं होतं, आणि ते अनुभव करायला भेटलं तर एकदम असं वाटत होतं की आपण स्वर्गात आहोत. हेवनली फिलिंग सारखं होतं की आपल्यावर त्याची जबाबदारी आहे. आपल्यावर त्याची जबाबदारी आहे. सो फार छान वाटत होतं. फार छान वाटत, एकदम इमोशनल झालेली. अर्थातच. तिचं नाव खूपच क्यूट आहे, ते कसं ठेवलं? आम्हाला असं कॉम्बिनेशन मध्ये नाव ठेवायचं होतं. दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन. सो अंकिता मधला टी आणि योगेश. सो टी या. ओ, आणि त्याचं मिनिंग पण खूप क्यूट आहे. काय मिनिंग आहे? प्रिन्सेस. अरे वा, कमाल, छान, मस्त प्रिन्सेस विराजले तिथे भावाच्या कुशीत. मुलगा मुलगी असं काही इच्छा होती का? जनरली आमच्या याच्यामध्ये मुलगा झाला तर जावळ देवीच्या इथे जाऊन जनरली करतो. ओके. आणि मुलगी झाली तर जनरली घरीच करतो, असं म्हणजे ट्रेडिशन आहे. सोहळा नसतो फार मोठा. हा, सोहळा नसतो फार मोठा. पण आम्ही आमच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. मग आम्ही पण असा विचार केला की मग मुलामध्ये आणि मुलीमध्ये का फरक करायचा आपण. मुली पण आजकाल एवढ्या स्ट्रॉंग कॉम्पिटंट आहेत, म्हणजे काहीच असं नाहीये की जे मागे आहेत मुलांपेक्षा. तर मग आम्ही पण तिचं जावळ आमच्या देवीच्या तिथे जाऊनच मग काढलं. जनरली जे मुलांचंच होतं. हे खरंच खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे मुलाच्या जन्माचा अजूनही बराच मोठा सोहळा केला जातो. मुलीचा जन्म तितका प्रेमाने साजरा केला जात नाही. मुलगा मुलगी पेक्षा एक स्वस्थ आणि चांगलं बाळ जन्माला येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता आपण टियाच्या आजी आजोबांशी गप्पा मारणार आहोत, आणि इथे माझ्याबरोबर तिच्या दोन्ही आज्या बसल्या आहेत. तर सुरुवातीला गुड न्यूज आहे कळल्यानंतर कसं वाटलं आजी? तुम्हाला कसं वाटलं? खूपच आनंद झाला. ओके. तुम्ही बरीच वाट पाहिली होती आणि त्यांना सांगायला लागला होता की आता प्लॅन करा. योगेशला नेहमी म्हणत होते मी, तर तो म्हणत होता की माझ्या वयाच्या मुलांचे तर अजून लग्न नाही झाले. बर. मी म्हटलं तुझं तर झालं ना. आई, कसं वाटलं पहिल्यांदा ऐकून? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर खूप आनंद झाला, आणि असं वाटलं की आता माझी इच्छा पूर्ण झाली. आई, तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूप छान वाटलं. ओके. आणि एक काहीतरी वेगळा की मी माझी मुलगी आणि तिचं बाळ, तिला टियाला बघून काही जास्तच आनंद झाला. अरे वा. म्हणतात ना की आपल्या व्याजापेक्षा मूळ जास्त प्यारं असते, तशातला काही तो प्रकार होता असं वाटते मला. अगदी की अगदी. तिला मला असं वाटतच नव्हतं की खाली सोडावं, म्हणून तिला घेऊनच बसावं बसावं असं वाटत होतं. मग सुरुवातीला अर्थात माहेरी असेल तुमची लेक काही दिवस? नाही सासरीच पाठवलं होती? होतं यांनी. सुरुवातीला म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर घेऊन जा बोलले. डिलिव्हरी आम्ही इकडेच करणार. आणि मग नंतर काही दिवस होती ती तुमच्याकडे? मग टियाचा माझ्याकडे जन्म- 5व्या दिवसानंतर यांच्यात एक पूजा असते, छठ पूजा म्हणतात. ती पूजा झाल्यानंतर आम्ही घेऊन गेलो. मग रात्री जागवायची का? जागवायची कोणाची असायची म्हणजे, ड्युटी रात्रीची? अशी काही कंपल्सरी नाहीये, पण कोणीच झोपत नव्हतं. कोणीच झोपत नव्हतं. म्हणजे असं पण असं सांगायचंय. असे पक्के झोपत नव्हतं कोणी, किती उठेल
सगळ्यांना असं वाटायचं मी घेतो मी अरे वा. घेतो, पण शेवटी मम्मीलाच उठावं लागायचं. अर्थातच पण आजोबांची ड्युटी असायची की नाही रात्रीची? पण ती एक हौस असते ना. हाऊस असते ना ऑफकोर्स. तुमचं काय काम होतं सुरुवातीचं? तिला फिरवणं किंवा गाणी म्हणणं काय करायचं तुम्ही? नाही, ती फिरण्या एवढी मोठी नव्हतीच त्यावेळेस. तिला कडेवर घेऊन थोडस हलवलं तरी शांत व्हायची ती ओके पटकन. ओके. सो सगळे तैनात असायचं हा, दिवस रात्र? काय ती मजेशीर गंमत असायची ती, आणि तिला घेतल्यानंतर की आनंद वेगळा असायचा ते. अक्षरशः तिला आम्ही 1-1.25 महिन्यानंतर तिची इच्छा होती की मी आता याच्यातून काहीतरी बाहेर पडावं, हे खूप रुटीन झालंय, तर काहीतरी चेंज हवा. तर लेकीची इच्छा होती तुमच्या? हा, तर मग दोघांनाही त्यांना पिक्चरला पाठवलं. अरे वा. आणि मूल तुमचं? त्यावेळेस हा, आम्ही आजी आजोबांनी त्याला सांभाळलं. अरे वा. मला सांगा, तुम्ही दोघांनी तुमची ही मुलं वाढवली आहेत अर्थातच, तर तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये आणि आत्ताच्या पद्धतींमध्ये काय बदल जाणवतो? सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो आजी? पहिले तर आम्ही आमच्या मुलांना कधी म्हटलं शिकवलंच नाही. म्हणजे बसून आम्हाला कामच एवढी राहायची घरात की बसून काही शिकवलं नाही. ते स्वतःच खूप हुशार होते, तर ते खूप म्हणजे शिकून. आणि आता काय बदल जाणवतो? आता ते जॉब करायला लागले, खूप चांगले, तर चांगलं वाटते ना मुलं हुशार निघाली तर. सो आता ते तियाला छान जास्त शिकवू शकतील असं तुम्हाला वाटतं? ओके. तुम्हाला काय वाटतं, काय सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो? तुम्ही मुलगी वाढली तेव्हा आणि आता ती जेव्हा आपल्या मुलीचं संगोपन करते? जनरेशनचा जो फरक आहे तो मला वाटते मूल जेव्हा यांच्या पोटात पडते तेव्हापासूनच त्याच्यात काहीतरी वेगळ्या, आमच्या पिढीमध्ये जे होतं ते आजच्या पिढीमध्ये नाहीये, आजच्या पिढीमध्ये नाहीये, त्याच्यापेक्षा काहीतरी ऍडव्हान्स आहे. बर. तर हे मला वाटतं ते पोटात असतानाच बहुतेक करून हे बाळ शिकतात, किंवा हे आई वडील जे नेटवर सर्च करतात त्याचा पण परिणाम असू शकतो. ओके. पण ही जनरेशन खूप गोड पण आहे, खूप फास्ट आहे, ओके. आणि खूप स्वीट आहे. अरे वा. मला असं कळलंय की टियाच्या या आजी, नानी आजी खूप छान गाणं म्हणतात तिच्यासाठी, आणि एक वेगळंच गाणं आहे, तर आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. काय गाणं म्हणता बरं तुम्ही? त्याच्या मागे अशी काहीतरी एक स्टोरी आहे की मला स्टेटसमध्ये ते गाणं आलं होतं. स्टेटसमध्ये म्हणजे? कोणी मला पाठवलं होतं, सेंड केलं होतं की त्याच्यात ते गाणं होतं. ओके ओके. आणि ते मी ऑन केलं. टिया पण बाजूला होती माझ्यासोबत बसलेली, तर ते गाणं जसं वाजलं तसं तिने एकदम म्हणजे ऍक्शन सुरू केली होती. बर. तर मला एकदम आनंद झाला. मी म्हटलं मला असं वाटते की काय, तर मी परत ते गाणं वाजवलं, तर तिच्या सेम ऍक्शन होत्या त्या गाण्यावर. तिने रिॲक्ट केलं. बरं. ऍक्च्युली कधी टीव्ही यांनी कधी टीव्ही ऑन केली नव्हती तिच्या समोर, कधी तिने मोबाईल बघितलेला नव्हता, आणि तरी तिने चेंज करत गेली. ती जसं जसं गाणं स्लो फास्ट होत गेलं तर तिच्या ऍक्शन पण चेंज होत गेल्या. बर. म्हणून आम्ही ते गाणं अक्षरशः 10 वेळा ते गाणं वाजवलं. आणि आता तुम्ही गायला लागला? आणि माझं ते गाणं पाठ झालं. वा. चला तर मग ऐकूया. पावसात पोरी भिजू नको, तुला सर्दी होईल ग, सर्दी खोकल्यामुळे ग बाई नाक तुझं वाहिल ग, वीज चमकली आवाज ही पोरी माझ्या छत्रीत ये ना, पोरी माझ्या छत्रीत ये ना. करो. आज आपण आहोत टियाच्या घरी, आणि आता आपण तिच्या कुटुंबियांशी काही महत्वाच्या गप्पा मारणार आहोत. महत्वाच्या गप्पा अशा की नवरा बायकोचे आई बाबा झाले की त्यांच्यावर जबाबदारी वाढते अर्थातच, आणि इथे सगळ्यांनीच आपापली मुलं वाढवली आहेत, त्याच्यामुळे अनुभव असतो आपला, आणि त्यांच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट नाही आवडत, कशाचं तरी कौतुक करावं असं वाटतं, कशाबद्दल तरी कान पिरगाळा असं वाटतो. तर या माध्यमातून आजपर्यंत मनात साठवलेल्या अशा सगळ्या गोष्टी ज्या कदाचित तुम्ही त्यांना बोलून दाखवल्या नसतील त्या तुम्ही आज बोलून दाखवा. तर तुमच्या या सगळ्या मनातल्या भावनांवर प्रतिक्रिया म्हणून यांनी काहीच बोलायचं नाहीये, यांनी फक्त या स्माइलीजच्या माध्यमातून रिॲक्ट करायचंय. तुम्हाला जे वाटत असेल ते दाखवायचं सगळ्यांना. ठीक आहे आई, काय सांगाल? मला तिची अंकिताची टियाला संगोपन करण्याची पद्धत इतकी जास्त आवडलेली आहे की मी तिला अक्षरशः एक दिवशी बोलून दाखवलंय. तर म्हटलं पुढचा जन्म जर मला भेटला तर मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा. अरे वा. मला इतकं तिची पद्धत आवडलेली आहे की माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतो ती जेव्हा तिला सांभाळते, ज्या पद्धतीने तिचा सांभाळ करते. तर मी माझं आठवते तर मला असं वाटते की मी तिच्यासाठी काहीच नाही केलंय. तिची पद्धत जर बघते तर
आणि खरंच मला देवाने तिच्या पोटी पुढचा जन्म नक्की द्या. ऐक किती माझी आईने हे म्हणावं यासाठी प्रत्येक मोठी मुली गोष्ट. तिला इतका आनंद झाला होता तिला जेव्हा मी बोलली होती तर ती बोली बापरे मम्मी मला बहुत आमच्या भाषेत बोलली क्या बात है मम्मी मेरे को बहुत अच्छा लगा ये सुन के बोले आपके मुंह से. किती गोड. काय प्रतिक्रिया? दोघांची तीच. वा 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 क्या बात आहे. बाकी कोणाला काय सांगायचंय? पूर्वी कसं होतं आजच्या 25-30 वर्षापूर्वी प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना शिकवायचे, पण सध्या तो जमाना ऍडव्हान्स मध्ये चाललाय. हे तुम्ही बघतात आई वडील विचारतात मुलांना की मी मोबाईल कसं वापरू. मुलं शिकवायला लागली आहेत. मुलं शिकवायला लागले. हा जमाना चेंजेस आहे बिकॉज ऑफ एज्युकेशन. तर मला म्हणायचं जेवढं मुली जोपर्यंत नाही म्हणत नाहीत की मला शिकायचं आता बस झालंय तोपर्यंत त्यांना आई वडिलांनी शिकवायला पाहिजे. काय प्रतिक्रिया? अरे वा बर. सगळ्या छान छान गोष्टी येत आहेत. काही कान पिरगाणी करायची नाही कोणाला. आई काय हो जरा ऐकवा की त्यांना 4 गोष्टी. मुलं खूप शांत आहे ना, जे म्हटलं ते ऐकून घेतात, मग कान पिरगाळायची गरजच पडत नाही ना. सगळ्यांच्या मनातलं आपण ऐकून घेतलंय. सगळ्यांना तुमचं कौतुकच करायचंय. तुम्ही खूप छान वाढवताय तिला. पण नवरा बायकोचे आई बाबा झाल्यानंतर आपल्या जोडीदाराकडनं सुद्धा आपल्या काही अपेक्षा बदलतात, वाढतात. तर मला वाटतं टियाच्या साक्षीने एकमेकांना आज प्रॉमिस करावं की इथून पुढे काय बदल घडवणार आहात. आमच्यात हात धरून प्रॉमिस करतात. टिया तू जरा ये इकडे, तू त्यांना हात धरू दे, ये इकडे, तू ये ग इकडे, तू त्यांना जरा हात धरू दे. मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला फक्त चूल आणि मूलमध्ये नाही राहू देणार. तू एवढी शिकलेली आहे, मी तुला तुझं करिअर परस्यू करण्यासाठी पूर्ण 100% सपोर्ट करेल. क्या बात है. तुम्ही काय प्रॉमिस कराल? करिअर परस्यू करण्यामध्ये जर मी टियाला क्वांटिटी वेळ नाही देऊ शकली तर मी हे प्रॉमिस करते की मी तिला नक्कीच क्वालिटी टाइम देणार. ओके सुपर. वा वा वा. तर टियाच्या आईबाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलंय. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. इथे एक छोटीशी बाहुली आहे अगदी टियासारखी आणि बाळांचा डायपर बदलायचा कार्यक्रम घरात रोजच चालतो. आपल्याला तेच करायचं आहे. पण यावेळेला बाबा बाळाला डायपर घालणार आहेत आणि वरतून एक पॅन्ट घालणार आहे आणि मग पटपट शू झाल्यानंतर जसं आपण डायपर काढून टाकतो तसं आई ते डायपर आणि पॅन्ट काढून टाकणार आहे. पुन्हा एकदा बाबा डायपर घालणार आणि वरतून पॅन्ट घालणार. असं करत राहायचं आहे. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. तुम्हाला कमीत कमी 5 वेळा हा अख्खा कार्यक्रम करायचा आहे. सो डायपर काढायचंय आणि परत दुसरं घालायचंय. जर 5 वेळा तुम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलात तर तुम्हाला मिळणार आहे टियासाठी खास झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची वेळ सुरू होते आता. शेवटचे 10 सेकंद उरले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बघूया बरं किती डायपर्स आपण बदलू शकला आहात. 1, 2, 3, 4. तर 4 वेळा सक्सेसफुली डायपर्स बदलून तुम्ही टियासाठी जिंकला आहे झी युवातर्फे हा खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा टियाला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक छोटूशा इटुकल्या पिटुकल्या बाळांना आपण भेटणार आहोत आपल्या या खास कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.